आणि त्या विकृत पत्रकाराचा, त्या पत्रकारितेचा निषेध करण्यासाठी आज आपण एकजुटीने इथं उभा आहोत। आणि हे आंदोलन फक्त बीड मध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे की त्या लेखणीचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है अशा पत्रकाराचा करायचं काय? खाली मुंडे वर पाय। अशा पत्रकाराचा करायचं काय? खाली मुंडे वर पाय। अशा पत्रकाराचा करायचं काय? खाली मुंडे वर पाय। आम्ही 1.5 वर्ष झालो आम्ही स्वतःची जीवाची पर्वा न करता रात्र आणि दिवस आम्ही पेशंटच्या रुग्णांची सेवा करतोय आणि आमच्या नोकऱ्या जवळ 25-25, 30-30 वर्ष झाले। आम्ही आमचं चारित्र्य जपण्यासाठी आम्ही आणि नोकरीमध्ये आम्ही आमच्या चारित्र्याचा कधीही काही विषय येऊ दिला नाही। पण जे हे पत्रकार लोक आहे, जो लोकलचा पत्रकार आहे, त्यांनी जे आमच्या प्रोफेशनचं आणि आमच्या म्हणजे प्रोफेशनचं जी बदनामी लावलेली आहे किंवा नर्सेस केडरमध्ये येणाऱ्या मुली ह्या फक्त नर्सिंग म्हणून येत नाहीत तर प्रोफेशनल नोकरी म्हणून येत आहेत। तर त्यांनी असं स्पष्ट लिहिलंय त्याच्यामध्ये की तुम्हाला कोणी म्हणजे आई म्हणू शकतं का, प्रेयसी म्हणू शकतं का, कोणी अभिमानाने सांगतं का? असं काय केलंय आम्ही की आम्ही 1.5 वर्षापासून रात्र आणि दिवस कोरोना पेशंटसाठी ज्यांचे की आई वडील सुद्धा त्यांच्या जवळ नसताना आम्ही त्यांची सेवा केलेली आहे। हेच आमचं 1.5 वर्षापासून त्यांनी आमचं सत्कार केला, सन्मान केला, कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार दिला आणि आज आम्हाला त्यांनी 6 महिने सुद्धा नाही झालं की लगेच आमच्या गलिच्छ भाषेमध्ये आमच्या विरोधात लिहिण्याचं त्याला कोणी त्याला हे दिलं, अधिकार दिला। आता जर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही नाही झाली किंवा त्याची पत्रकारिता रद्द नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि महाराष्ट्रभर आम्ही त्याचं जोपर्यंत त्याच्यावर कार्यवाही होत नाही तर आमचं काम बंद आंदोलन आम्ही ठेवू किंवा आम्ही आंदोलन कार्यरत कायम ठेवू।